कां- कांती, कठीणत्व आणि सोने हे तीन मिळून जसे एक सोनेच आहे, किंवा पातळपणा, गोडी आणि अमृत हे तीन मिळून अमृतच आहे. ज्ञानेश्वर महाराज ही सर्व अखंड आरती उदाहरणे देतात. पिवळेपणा, काठिण्य व सोने ही तीन पदे जरी भिन्न भिन्न असली तरी त्याचे प्रवृत्ती निमित्त भिन्न भिन्न असले तरी मिळून सुवर्ण एकच आहे. किंवा पियूख म्हणजे अमृत गोड असते, पातळ असते आणि पांढरे असते, पण तिन्ही मिळून अमृत पदार्थ एकच आहे. किंवा दुसरा दृष्टांत देतात. दुसरा दृष्टांत घेतो वाचून महाराज. दोन दृष्टांतावर आपण बोलावं. उजाळ द्यती मार्दव, या तिही तिही उणीव, हे देखिजे सावे व कापुरी एकी. शुभ्रता, सुगंध आणि मृदुता या तीन पदांनी काळेपणा, दुर्गंध आणि काठिण्य या प्रतियोगीचा अभाव एका सावयव कापराच्या ठिकाणी दर्शविलेला आहे. विवरण. प्रथम अखंड आरती उदाहरणे दिली होती. आता अतदव्यावृत्ती करिता दृष्टांत दिला आहे. भीमसेनी कापूर उजाळ म्हणजे पांढरा शुभ्र असतो. द्रुती म्हणजे सुगंधित असतो आणि मार्दव म्हणजे मृदू असतो. पण कापूर उजाळ आहे म्हणजे मलिन नाही, त्याचे ठिकाणी सुगंध आहे म्हणजे दुर्गंध नाही, त्याचे ठिकाणी मृदूपणा आहे म्हणजे कठीण नाही, हे सांगण्याकरिता तीन पदे आहेत. असे असून देखील सावेव म्हणजे मूर्तिमंत हे तीन गुण कापराचे ठिकाणी दृष्टीस पडतात. असो. महाराज बोलावा आपण. दोन दृष्टांत वाचन झाले. ठीक आहे. सत्ता, प्रकाश, सुख या तिही तिही उणे लेख, जैसे विकपणेची विक विखा नाही. कांती, काठिण्य, कनक तिन्ही मिळून कनक एक, द्राव, गोडी, पियूख पियूखची जीवी. ज्ञानोबा आपल्याला सच्चिदानंद स्वरूप असणारी जी निज वस्तू आहे त्या निज वस्तूबद्दल स्पष्ट असं विवरण करून बोलतात की त्या वस्तूला जे आपलं स्वरूप आहे आणि जी वस्तू सर्व दिसणाऱ्या, भासणाऱ्या सर्व या भौतिक प्रपंचाचा अधिष्ठान आहे, अशी जी परम वस्तू आहे त्या परमला सत म्हणजे अबाधित अशा अर्थानं ज्ञानोबा आपल्याला दाखवून देतात की ती सत आहे. कारण वस्तूची सिद्धी ही लक्षणानं होत असते. वस्तू कोण्या लक्षणाची आहे, तिची लक्षणं काय आहेत, तर
आपण जी निज वस्तू आहोत, सर्व निष्कार शांती सद्गुरूच्या संगतीत आपण जे ठरलोत ते काय ठरलोत, तर सद वस्तू ठरलोत. जे जे बाधित आहे ते ते बाधित अर्थ बाधित असल्यामुळं तो भास आहे. प्रतीती जरी असली तरी भासाची प्रतीती आहे आणि मी नसलेल्याची प्रतीती आहे, भासाची प्रतीती आहे. जे स्वयंसिद्ध नाही, जे दुसऱ्यानं केलेलं सिद्ध आहे, मी केलेलं सिद्ध आहे, मी आहे म्हणलेलो आहे, मी अस्तित्व दिलेले त्याला, असं ते माझ्याकडून मी केलेलं सिद्ध आहे, ते स्वयंसिद्ध नाही. आणि मी त्याला सिद्ध करणारा आणि माझ्या सिद्धीसाठी अन्याची अपेक्षा न करणारा असा मी स्वयंसिद्ध आहे, असा मी सत आहे. सत अबाधित सत्य, म्हणजे या अबाधित सत्य या शब्दाचा अर्थ कशानच बाद न होणारा, देशानं, काळानं, वस्तूनं, अवस्थेनं बाद न होणारा, माझा नाश होत नाही आणि मी बाद होत नाही. अविनाश आणि अबाधित अमृत असं अस्तित्व माझं आहे. हे दाखवून देण्यासाठी सत्पदाची योजना आहे श्रुतीने केलेली. आणि त्या सत शब्दाचा अर्थ मी आहे. म्हणून असा जो मद्रूप असणारा, मी स्वरूप असणारा, आत्मस्वरूप असणारा अर्थ आहे, या शब्दानं हे अभिप्रेत आहे साधू संताला, शास्त्राला, वेदाला, सत शब्दानं. इथे सत मी आहे आणि अगोदर जे जे मला मी वाटलं होतं ते मी नाही, ते बाधित आहे. ते मी म्हणणं माझा भ्रम होता. आणि सद्गुरूच्या महावाक्याच्या अर्थानं आता सत आहे मी, हे प्रमा आहे. मी सत शब्दाचा अर्थ हे प्रमा आहे. मी अन्य शब्दाचा अर्थ वाटत होतो, ही भ्रमा होती, हा भ्रम होता माझा. मी कोण्या गावचा आहे, नावचा आहे, जातीचा आहे, काळा गोरा आहे, पुरुष स्त्री, गरीब श्रीमंत आहे, सुखी दुःखी, करता भोगता आहे, आलेला गेलेला आहे, जन्मणारा मरणारा आहे, जागृत असतंय, स्वप्नस्थय, सुसुप्तीस्थय, बद्ध आहे, परतंत्र आहे. हा माझा भ्रम होता, यथार्थ ज्ञान नव्हतं. ती माझी तशी चूक गैर समजूत होती आणि ती गैर आहे असं आता कळालं. यथार्थ सद्गुरूच्या संगतीत यथार्थ लक्षात आल्यामुळं, यथा अर्थ तथा निश्चय झाल्यामुळं, यथा अर्थ तथा ज्ञान झाल्यामुळं, जसा अर्थ तसं ज्ञान, जसा अर्थ तसा निश्चय, जसा अर्थ तशी समजूत जाणीव झाल्यामुळं आता हे यथार्थ यालाच प्रमा म्हणावं. प्रमा आणि भ्रमा, भ्रमामध्ये विपर्यास असतो आणि तो यथार्थ कळायला कळतो. भ्रमामध्ये विपरीतता असते. नाही तसं वाटत असतं, तसं समजित असतो, तसा तसं नसून तसा निश्चय असतो, तसं वागवीत असतो. ते वागूच परेशानी असते, तसं वागविणं हेच दुःख आहे. तसं नसून तशी समजूत करून चालणं हेच दुःख असते. पडिली रूढी जगा परिचार, चालवी ती व्यवहार सत्य म्हणून. व्यवहार सत्य नाही आणि सत्य म्हणून चालवायचा आहे, मग तो जागी जागी असत्य ठरणार आणि आपल्याला तो सत्य समजावं लागणार, ऍडजस्ट करावा लागणार. शरीर सत्य नाही आणि सत्य म्हणून तो वागावलो, मी म्हणून वागावलो, मी नाही सत्य नाही, आणि मी म्हणून सत्य म्हणून सुख म्हणून वागवायला लागलो शरीराला. तर मग शरीर ध्यानात घ्या, सत्य नसल्यामुळे ती बदलणार.
मग 8 दिवस केलं आपण की नाही, आता बालपण गेलं, तरुण पण आलो. कसं काय गेलं सत्य होतं तो? प्रश्न पडायला पाहिजे होता. पण 8 दिवस केले की नाही, ते वाढत असतं, ते बदलत आणि बदलत असतं सत्य कसं काय? ते बदलत हा अनुभव तर सत्य कसं काय? ध्यानात घ्या. आणि ते सत्य नाही, तुम्ही सत्य कसं काय मानायला त्याला? हा प्रश्न पडायला पाहिजे होता. पडला नाही आपल्याला. 8 दिवस केला आपण की नाही, ते वाढ होत असते मग शरीराची. अवस्था बदलत असते. अरे बदलत तर म्हणल्यावर नित्य नाही, ते नित्य नाही म्हणल्यावर सत्य कसं काय? आणि मी तर सत्य म्हणून बसलो याला. ध्यानात घ्या गोष्टी. मग सत शब्दाचा अर्थ नव्हता आणि मी वागविलं तसं. ध्यानात घ्या. पुन्हा ते मी नाही असं लक्षात आले की मी बालकपणाला मी तिथून ते गेले निघून, ते तरुण पण आलं. मी नसलेला पदार्थ आहे. ध्यानात घ्या. हे भौतिक पदार्थ आहे, हे जड पदार्थ आहे. आणि मी कसा असू शकल? हा धान्य देणारा पदार्थ आहे, जाणणारा पदार्थ नाही. मी जाणणार आहे. जाणणारा या पदाचा अर्थ मी. पदार्थ म्हणजे जाणणारी वस्तू मी. आणि हा भौतिक पदार्थ न जाणणार आहे. हा उघड उघड हिशोब आहे. मग तरी बी हा मी कस काय? मी नाही, मी ठरत नाही हा हिशोबानं. आणि याला मी म्हणून वागवायला लागलो. हे सत्य ठरत नाही, याला सत्य म्हणून वागवायला लागलो. हे सुख सुख ठरत नाही, मी सुख म्हणून वागवायला याला. माझं सुखच हे शरीरच. खावे प्यावे ल्यावे असावे सदैव, हे सुख आहे माझं शरीरच. की शरीराला सजविणं, शरीराला खाऊ पिऊ घालणं, शरीराला नीटनीटकं ठेवणं, शरीर सांभाळणं, शरीर टिकविणं, हे सुख आहे. शरीराला भोग देणं, हे सुख होतं. आणि ते तर दुःख ठरायले. सुख म्हणजे ते सुंदर, ते तर कुरूप आहे. सुख म्हणजे ते पवित्र, ते तर अपवित्र आहे. ध्यानात घ्या. सुख म्हणजे अनुकूल, ते तर प्रतिकूल व्हायला लागले. सुख म्हणजे टिकाऊ, ते तर टिकाणा. सुख शब्दाचा अर्थ अमृत, ते तर मरण्याकडे चाललंय. ध्यानात घ्या. सुख नाही ठरायला ते, आणि त्याला सुख म्हणून वागवायलो मी. मी ठरा ना ते, आणि त्याला मी म्हणून वागायलो, आत्मा म्हणून वागायलो. ते सत ठरा ना, आणि त्याला सत म्हणून वागवायला लागलो. ते तसं नाही, तसं वागवायचं म्हणल्यावर मग परेशानी होती, ऍडजस्ट करावं लागती. तफावती ती समजुतीत आणि वास्तविकतेत. आपली समजूत आणि शरीराची वास्तविकता याच्यात तफावत आहे. आणि ती तफावत तोले देत असते जागोजागी. जागोजागी मी चांगला वाटतो आणि मी वांगला दिसतोय, म्हणून चांगला होण्याचे प्रयत्न करावे लागतील. ध्यानात घ्या. मी शरीर वाटतं, मी शरीर ठरत नाही जागी जागी, आणि तसं मग ऍडजस्ट करून घ्यावं लागते. धक्का बसतोय. मी तर सत आहे आणि शरीर सत ठरत नाही, म्हणून त्याला सहज समजावं लागतंय. अंधारून गोंधारून ऍडजस्ट करावं लागते. असं ते नाही ऍडजस्ट करीत, ते त्याच्या वाटानं चाललेलं आहे. तेव्हाच पांढरे केस दाखवते, दात पाळलेले दाखवते, शक्ती गलित गात्रा झालेला दाखवते, आरोग्य बिघडलेलं दाखवते, त्याची बालपण तरुणपण हे पण बदललेलं दाखवते. ते त्याचा रंग झाकीत नाही, आपण झापायचा प्रयत्न करतो. ते असंच आहे तर असतपणा त्याचा उघड आहे. ध्यानात घ्या. त्याचा उघड आहे. जशी एखादी आई एखाद्या वाईट मुलाच्या, त्या तिच्या वाईट मुलाच्या सपाटण्या करीत असते की नाही, तो तसा नाही झाला असेल त्याच्याकडून सहज, नाही तो तसा नाही, त्याची झाकपाक करीत असते ती. आणि तो तसा जसा आहे तसा तो वागत असतो. तो मर्यादा पाळीत नसतो, तो त्याचे वाईट गुण सोडित नसतो. आणि मग ते तसंच ऍडजस्ट करता करता मग तिला ती ज्या एक दिवशी ऍडजस्ट होत नाही, एक दिवशी तिच्या डोक्याच्या वर जात ती, आणि मग त्याला धाय मोकलून रडावं लागते. हे जसं त्या मुलानं त्याचा स्वभाव सोडला नाही, हिनं त्याचे स्वभाव झाकण्याचे प्रयत्न केले, त्याचा वांगलीपणा झाकला आणि चांगलीपणा दाखवण्याचे प्रयत्न केले. पण तो नव्हताच चांगला. की कोणपर्यंत? जोपर्यंत सपाटण्या करता येत्या, जोपर्यंत ते झाकविता येतं तोपर्यंत झाकविलं, आणि मग एकदा उघडं पडतंय.
त्या वेळेला मग काही करता येत नाही. त्यावेळेला म्हातारपणी मरणासन्न अवस्थेत ज्या वेळेला शरीराचा शेवट व्हायचा आहे त्यावेळेला याला झाकीता येत नाही. कशाने झाकीता? ध्यानात घ्या. बालपण गेलं, झाकवायचे प्रयत्न केली. तरुणपण चाललं, झाकवायचे प्रयत्न केली. त्याची पांढरी केस व्हाली, झाकवायचे प्रयत्न केली काळ लावून. त्याचा रंग बदलायला झाकायचे प्रयत्न केले उठणी लावून काहीतरी करून. त्याचं आरोग्य बिघडायला झाकवायचा प्रयत्न केला औषध गोळ्या घेऊन. याचं वय झाल्यासारखं वाटायला झाकवायचा प्रयत्न केला कपडे घालून, अलंकार घालून, अजून काय काय उपचार करून. याच्यावर सट्टे पडायलेत, याच्यावर पुळे आल्यात, याच्यावर जखमा व्हाल्यात, याच्या सुरकुत्या व्हाल्यात. उघड नाही केलं, झाकवायचा प्रयत्न केला आणि दुसरंच काहीतरी दाखवायचा प्रयत्न केला. याला मी समजून, याला माझं समजून, याला खरं समजून, याला सुख समजून वागवायचे प्रयत्न केले. जशी एखादी वानरीन मेलेल्या पिलेल्या वागली होती आणि परेशान होती. त्याला जिथं समजून, त्याला माझं समजून, त्याला जिवंत समजून आणि माझं समजून. ती परेशान होती, तिला समज वागावं लागतं. ते खात नाही, पित नाही, ते चलत नाही, ते पकडीत नाही. हिला त्याला पकडावं लागतंय. हिला त्या ते हिच्याकडे पाहत नाही, ते मेलं ना, ते नाहीच ना, ते बाहुलं झाले. ही त्याच्याकडे पाहते, ही त्याच्यावर प्रेम करती, ही त्याला पकडीती, ही त्याला कुरवाळती आणि परेशान होती. ध्यानात घ्या, एकतर्फी प्रेम. हिचं त्या पिल्यावर असतंय, मेलेल्या पिल्यावर. मेलेलं असून जिवंत समजायचं, माझं नसून माझं समजायचं. ते पकडीत नसून ते बी आपल्याला पकडायला आपलंच आहे असं समजायचं. आणि प्रत्येक पावलागणीस, प्रत्येक झाडावर जाताना, प्रत्येक क्षणाला परेशान होती असते ती. त्याचप्रमाणे आपण पकडलेलं या देहाला खरं समजून, माझं समजून, सुख समजून. आणि नाही ते एक देह आपण उपलक्षणाने घेतला, तशीच इंद्रिय, तशीच प्राण, तसंच मन, तशीच बुद्धी, तसाच अहंकार, तसाच पकडलेलाय, तसंच जग पकडलेलंय, तसंच जीवत्व पकडलेलंय, तसंच ईश्वरत्व पकडलेलंय, तसंच सर्व हे बद्धता पकडलेली. तशीच मुक्त असताना मुक्त होता परी बळी झाला बद्ध, घेऊन या छंद माझे माझे. हे सर्व पकडा पकडी, पकड आहे आपली. आणि पकड भ्रांती नाही, आणि ती भ्रांती न कळण्यानं अज्ञाना नाही. ते कारण आहेत तिच्या माग. ती पकड काय? देहाची पकड काय? जगाला सत्य समजण्याची पकड काय? वस्तूला माझं समजण्याची पकड काय? देहाला मी समजण्याची पकड काय? तर या चूक ज्ञानाला प्रमाण मानल्यामुळं, त्या इंद्रिय ज्ञानाला प्रमाण मानल्यामुळं, इंद्रिय प्रमाण नाहीत म्हणून इंद्रिया सवडी लपवू नको. इंद्रिय दाखविते ते सत्य नाही. ध्यानात घ्या, इंद्रिय तू नाहीत, इंद्रिय तुझी नाहीत, इंद्रिय खरी नाहीत. इंद्रिय माईक आहेत आणि माईकच दाखवितात. म्हणून इंद्रिया सवडी लपवू नको. इंद्रियाला सोडून विवेक कर. ध्यानात घ्या, विवेकानं बोधावरी. म्हणून विवेकानं बोधावर आणण्याचा प्रयत्न करतात माऊली आपल्याला. विवेकानं बोधावर याच, विवेकानं. जर खोल विवेके पाहिजे, खोल विचार करून जर पाहिला तर केवळ मी सत आहे असत शब्दाचा अर्थ मी नाही, बाकी सर्व असत आहे. म्हणून ह्या सत शब्दाची कास धरायची आणि सद अर्थ लक्षात घ्यायचा. अहम सद, अहम चिद, अहम आनंद, अहम ब्रह्मस्मी, यालाच म्हणा. कारण सच्चितानंद मी आहे. सच्चितानंदाला सोडून जे जे ते माझं स्वरूप नाही, आणि ते खरं नाही, ते सत नाही म्हणून असत आहे, ते चिद नाही म्हणून जड आहे, ते आनंद नाही म्हणून दुःख रूप आहे.
म्हणून दुःखरूप असणार, जड असणार आणि असद असणार जे जे काय आहे ते मी नाही, ते मी शब्दाचा अर्थ नाही, ते आत्मा नाही, ते मी नाही, ते माझं नाही, ते खरं नाही, ते भ्रम आहे माझाच, असं आपल्याला साधू संतानं जाग केले आपल्या निस्वरूपावर, आपल्या मूळ स्वरूपावर, आणि जाग करून तिथं स्थापित करायला सांगितलं आपल्याला की तो सद आहे. म्हणून सत्ता प्रकाश सुख मराठीमध्ये आपलं नाव घेतले माऊलीनं. आपल्याला वाटतं का सत्ता म्हटल्यावर, सोम्या गोम्या म्हटल्यावर माझ्याबद्दल बोलायला वाटतंय? जे ठेवलेली नाव आहेत ती जर कोणी घेतली, कोणी उच्चारली, दुसऱ्या माणसाबद्दल बी नाव असतील तशी, ती जर उच्चारली तर आपणच खालीवरी पाहतो की आपल्याला बोलायला लागली. म्हणजे त्या नावाचा, त्या गावाचा, त्या जातीचा, त्या पदाचा, त्या प्रतिष्ठेचा, त्या वैभवाचा मी आहे असा आपला घन परिपक्व असा निश्चय झालेला आहे, समजूत होऊन बसलेली. संकोचोनी कार्य झाला अशी लहान, अशी घट आळून आटून पिटून मारून हाणून अशी दाबून दडपून अशी समजूत झालेली मनात. मी कोणतरी रंगाचा आहे, मी कितीतरी वयाचा आहे, मी कितीतरी वजनाचा आहे, मी कितीतरी उंचीचा आहे, मी कितीतरी जाडीचा आहे, मी कोणातरी लिंगाचा आहे. हे शरीराच्या संबंधानं अनेक समजुती आपल्या अंतःकरणामध्ये पक्के झालेले आहेत. आणि याचं विश्लेषण, याचा विवेक, याचं सखोलतेनं चिंतन केल्याशिवाय ह्या जायामुळे सगळं जाणार आहे. वरवर चिंतनानं जाणार नाही ते की केलं पाटण वाटलं, यायचं ऐकलं, त्याचं ऐकलं, बसलो तोडून सांगितलं ना ऐकलं. अरे ह्या प्रपंचाच्या भ्रमाचा किती अभ्यास झालेला आहे, किती काळापासून झालेला आहे, आणि किती परतोक्तीतून किती मन लावून केलेला आहे, ध्यान किती वेळेस केलेला आहे. अभ्यास म्हणजे त्याची सातत्य किती, त्याच्या पुनरावृत्त्या किती, देहाला मी म्हणण्याच्या पुनरावृत्त्या किती, आणि भ्रम पुनरावृत्तीनं बळावत असतो, खोटच पुनरावृत्तीनं खरं वाटत असते, पुन्हा 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 झाल्यानं. एखादी खोटीच गोष्ट एखाद्या माणसाला शिकवायची असली तर बऱ्याच त्याच्या डोक्यावर, त्याच्या मनात, त्याच्या कानात ती जर घुमली तर मग त्याचं मन ते स्वीकार करीत असते. खोटच 10 माणसानं एखाद्या माणसाला एखादं खोट सांगायचे प्रयत्न करावं, आणि मेजॉरिटी वाढली, लोकसंख्या वाढली सांगणाराची, आणि सातत्य वाढलं. ध्यानात घ्या, सांगणारे लय मोठे असतात आणि त्यानं लय बाऱ्या सांगावात, मग ऐकणाऱ्याला तेच खरं असा भ्रम होता असते. तसंच झालेले जग सत्यत्वाचा भ्रम, देहांतेचा भ्रम, विषयाच्या ठिकाणी सुखरूपतेचा भ्रम, सातत्यानं आणि अनेक जणांना सतत तसा झिमझिम का होईना, रिमझिम का होईना, सतत पाऊस पडला तर रान अशी विहिरी पण डबडब भरत असतात. सतत पडला आणि अनेक धारानं पडला. ध्यानात घ्या, तर किती पाण्याची पातळी वाढत असते, वरून विहिरी वाहत असतात, बोरला पाणी वर येत असते, तर घरानं पाणी साचत असते, धबधब होत असतं सर्व. हे जसं आपण पाहतो तसं झालेलं आहे आपलं बंधन. हे आला बोलला, तो आला बोलला, हे पाहुणा आला, मित्र आला, ओळखीचा आला, बिगर ओळखीचा आला. अरे भ्रम आपला मित्रानं बी केलेला आहे, दुश्मनानं बी केलेला आहे. दुश्मन बी आपल्याला शरीर समजितो आणि मित्र बी आपल्याला शरीर समजितो. आपल्याला शरीर समजूनच बोलतो. घरचे बोलतेत, बाहेरचे बोलतेत, बिगर ओळखीचे बी आपल्याला शरीर समजून बोलतेत आणि ओळखीचे बी शरीर समजून बोलतेत. ध्यानात घ्या, शिकलेले बी आपल्याला शरीर समजून बोलतेत आणि बिगर शिकलेले बी आपल्याला शरीर समजूनच बोलते. साक्षर निरक्षर इतकंच काय, संसारात बी आपल्याला सर्व शरीर समजून बोलते. तर परमार्थात गेलोत मंदिरात, ध्यानात घ्या, यात्रेत गेलोत, पांडुरंगाच्या मंदिरात गेलोत,
तरी बी तिथले जे पुजारी असतील, कोणी तिथलचे पोलीस असतील, तिथलचे जे नियोजक असतील, ते आपल्याला माणूस समजूनच बोलतील आणि आपण बी त्याला माणूस समजूनच बोलतो. ध्यानात घ्या. आणि माणूस नसतोच आपण. काय सांगा, आपण शास्त्र जरी वाचायला घातलं तर माणूस समजूनच घेतो. ध्यानात घ्या. आपण पाठ जरी ऐकायला बसलो तर माणूस समजूनच बसतो. घाला वेळ आता, घाला मांडी. म्हणजे आपल्याला पाय येत, आपण घाला मांडी. बसा आपण बसून ऐकायलो. अरे बसून ऐकायलो का? बसून ऐकायला म्हणलं शरीरावरच आहे तू. शरीर बसविले का तू बसला? दिसून ऐकायलो का न दिसून ऐकायलो? बसून ऐकायलो का असून ऐकायलो? फक्त असणं नाही आपलं, बसणं नाही, दिसणं नाही. बसणं शरीराच आहे. पाय दुमळले याला बसणं म्हणते. दिसणं कातडीच आहे, कालागोर. ध्यानात घ्या. आपण बसणं का दिसणं आपलं? पायाच्या दुमळण्याला बसणं म्हणतात. कातडीच्या रंगाला दिसणं म्हणतात. आपण बसून का दिसून ऐकायलो? आपण ऐकायलो का जाणायलो? ध्यानात घ्या. ध्यानात घ्या ही गोष्ट. म्हणून आपली आपल्या ठिकाणी वस्ती व्हावा, स्थिती व्हावा, आणि त्यासाठीच हे ग्रंथ असतील. म्हणून पंचीकरणादी, विचारसागरादी हे जे पूर्वीचे ग्रंथ आहेत, ह्या ग्रंथात आपल्याला आपला अहम जयाचे अहम विश्रमी आत्मतत्वी, आत्मतत्वाच्या ठिकाणी मी देहेंद्रिय अंतकरण नसून मी आत्मा आहे, तो आत्मा सद्रूप आहे. मी आत्मा आहे, तो आत्माचे रूप आहे. मी देहेंद्रिय अंतकरणाहून वेगळा, तो आत्मा आहे, आत्मा मी सुखरूप आहे. सच्चित आनंद, सत्ता, प्रकाश, सुख. म्हणून आपण सच्चिदानंद हे आपल्याला लक्षात आलं पाहिजे. सत शब्दाचा अर्थ मी, अनेक शब्द बाकीचे त्याचा अर्थ मी नाही. म्हणून सच्चिदानंद हे आपलं वेदानं ठेवलेलं नामकरण आहे. शहाण्यानं जाणणारानं जाणताय वेद. वेदानं जाणून नाव ठेवलंय आपलं. लोकांना मानलंय, जाणलं नाही, मानून ठेवलंय. कारण त्या शब्दाचा अर्थ तिथं नाही. आणि वेदानं ठेवलेले जे नाव आहे श्रुतीनं, त्या शब्दाचा अर्थ तिथे. अर्थ पाहून ध्यानात घ्या. अर्थ पाहून पद दिले, त्याला पदार्थ म्हणावं. अर्थ पाहून पद वेद देतोय. ब्राह्मण अर्थ नाही पाहत, जन्म पाहतो. जन्म पाहून नाव, जन्म काळ पाहून नाव ब्राह्मणानं दिले, पंचांगानं, ज्योतिषशास्त्रानं. हे शास्त्र ते, पण जन्म पाहणारे जातक शास्त्र आहे. जन्म नाही पाहिला वेदानं, वेदानं स्वरूप पाहिलं आपलं. स्वरूप पाहून नाव दिले वेदानं. जन्म पाहून नाव दिले ब्राह्मणानं. ध्यानात घ्या. रूप पाहून, आकार पाहून नाव दिले मायबापानं. काही स्वभाव पाहून नाव देतात. वालंटर आहे, हुशार आहे, शांत आहे, लय चंचल आहे, व्यस्त आहे, विक्षिप्त आहे, हे बी नाव देतात. काही ते स्वभाव पाहून देतात, हालचाल पाहून, त्याच्या क्रिया पाहून. आपल्याला नाव आपल्याकडे पाहून फक्त वेदानं दिलेले. म्हणून सतनाम, एक नाम हरी. आपलं खरं नाव सत आहे. सत ते स्वरूप आहे, आपलं नाव नाही. पण स्वरूपातच नाव असावं, जसं आहे तसं असावं. आपण आहे सत, आपल्याला सत म्हणा. बाकीचं नाही सत, त्याला असत म्हणावं सर्वाला. आपण आहे चिद, आपल्याला चिद म्हणावं. हे खरं नाव आहे आपलं. हे कोणी नाही म्हणलं तरी आपलं स्वरूप आहे, आपलं नाव आहे. दुसरे तर म्हणणारच नाही, आपण तरी म्हणा सच्चिदानंद. दुसऱ्याला कळत बी नाही, म्हणत नाही, दिसत नाही. म्हणून खेळू आपणे राम ही साथ, दैशी वैशी करलो मात. मी सत आहे, जसं आहे तसं आहे, जसं आहे तशी गोष्ट बोलायची मला आता.
जैशी वैशी करलो मात. गोष्ट कशी करायची, जशी आहे तशी. मी सत आहे तुम्ही सत 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 म्हणेन. मी चिद आहे चिद 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 म्हणेन. मी आनंद आहे आनंद 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 म्हणेन. आहे मी सचित आनंद. आणि लोक काय म्हणाले तिकडे पाहणार नाही. किती शिकवाल मज वेळ वेळा मी तया गोळ हरतली. मी परमात्म्याची रस झाली. मी त्या परमात्मा स्वरूपाशी एकरूप झाली. मी ते परमात्मा आहे असं पाहिलं मला. मला आता बाकीच्या भानगडी शिकू नका. असो सांगायचं तात्पर्य सच्चित आनंद हे आपलं स्वरूप आहे आणि हेच आपलं नाव आहे. त्याचाच उच्चार करावा, त्याचाच विचार करावा, त्याच चिंतन करावं, त्याचाच निश्चय करावा आणि तिथं स्थित राहावा. मी सचित आनंद आहे आणि हे आपलं कुठं जात नाही. खरे निर्धास्त राहावा की मी सत आहे. सतला धोका नसतो. मी चिद आहे. चिदला अज्ञान नसते. मी आनंद आहे. आनंदाला दुःख नसते. आनंद दुःख नसतो आणि आनंदाला दुःख नसते. आनंद अज्ञान नसतो, अविद्या कार्य नसतो. आपल्या जे चिद आहे ते अविद्या कार्य नसते आणि चिदाला अज्ञान नसते. अज्ञानाचं दुःख बंधन नसते. असा आहे मी. मी सत आहे. सता खऱ्याला मरण नसते. खरं नाही होत नसते. ना सतो विद्यते भाऊ ना भाऊ विद्यते सता. मी आहे तर मी कधीच नाही होणार नाही आणि नाही ठरायलं ते कधीच आहे होणार नाही. म्हणून याला आहे करण्याच्या भानगडीत मी पाडणार नाही. यालाच परमार्थ म्हणाव आणि यालाच संसाराची निवृत्ती म्हणाव. याला आहे करण्याच्या, जे नाही ठरायले त्याला आहे करण्याच्या आहे समजण्याच्या भानगडीत पळणं यालाच प्रपंच म्हणाव, यालाच परेशानी म्हणा, यालाच संसार दुःख म्हणाव. संसाराचं स्वरूप जर पाहिलं आराखडा केला तर काय इतकंच आहे की हे नाही ठरायले आणि याला आहे ठरवायच्या भानगडीत पडणं. हे चाललंय याला टिकवायच्या भानगडीत पडणं. हे असिद्ध आहे याला सिद्ध करण्याच्या भानगडीत पडणं. हे क्षणाला असिद्ध व्हाले आणि त्याला सिद्ध करण्याचे प्रयत्न करणे. ते चाललंय तरी समजून घेणे. नाही ना ते गेलं, हे ते गेलं, हा या पोराकडे पहा. आधी समजूत घालणं शहाणी समजूत घालतील. त्याला समजायला नसते जगाचा मेळ काय, हे चाललंय काय, कुठं चाललंय, कुठून आले शरीर, जग काय, जगाचा अनुभव कसा आहे, कोणालाही आलाय, कोण आहेत आपण, हे काय, हे न कळलेली अशी जगात मानलेली शहाणी लोकांना, येड्यानं मानलेली शहाणी. आणि त्या शहाणपणावर ते बी स्थित नसते. दुसऱ्याला समजावून सांगते तर त्याच्या इथे एखादं शरीर गेले की त्याला मग धैर्य राहतं का? आहे शहाणी तर मग समजून घ्या ना तुम्ही. नाही समजून घेत ती. मग हे पहिले रडू लागले त्याची जाते तर म्हणते थांबा थांबा तुम्ही जरा धीर धरा. कशाने धीर धरा? धरावा पै धीर भजन मार्गी, नरदेही येऊन विचारावे सार, धरावा पै धीर भजन मार्गी, चंचल चित्ताची ठेवून ठाई, संतांची पाहिली भाई, तिकडे धैर्य येईल. खरं अभयदान तिकडे येते. अभयदान दिले संती कल्पांती सरेना. म्हणून सांगायचं तात्पर्य आपलं इतकंच आहे की सच्चित आनंद हे आपलं स्वरूप आहे. हेच आपले खरे नाम आहे आणि हेच आपलं स्वरूप आहे. आणि हे स्वरूप सच्चिदानंद 3 पद का आले तर असंच जड दुःख रूप याला आपण भ्रमानं मी म्हणत होतो तर याला मी न मानण्यासाठी सच्चिदानंद पदाचा उच्चार आहे. सच्चिदानंद पदाचा विचार आहे. सच्चिदानंद पदाचं ज्ञान नाही, त्याचा विश्लेषण करणे विवरण आहे. म्हणून सच्चित आनंद हे 3 आहेत. 3 नाव का आली एकाच वस्तूची तर 3 प्रवृत्ती आहेत त्याच्या. ते असिद्ध नाही, ते सिद्ध आहे म्हणून सत. ते जड नाही, ते केवळ चिद्रूप आहे म्हणून चिद. ते दुःख नाही, त्याच्यात दुःख नाही, त्याला दुःख नाही, दुसरं कोणी दुःख देऊ शकत नाही, ते दुःख स्वरूप नाही स्वरूपानं म्हणून आनंद, परमानंद असं सच्चिदानंद स्वरूप आहे. आता 3 आहेत पण 3 पर्याय नाहीत. 3 आहेत पण वस्तू 3 नाहीत. 3 आहेत पण एकाच वस्तूची नाव आहेत. नाव ठेवलेली नाही, त्याचे स्वरूप आहेत, लक्षण आहेत. आणि 3 पद का टाकले वेदानं, का सांगितले वेदानं तर त्या व्यावृत्ती करण्यासाठी. असंच जड दुःख रूपाची ह्या प्रपंचाची
प्रपंच बी 3 गुणानं 3 रूपानं दिसायला, त्याच्या सापेक्ष हे 3 लक्षात घ्यावं लागते, म्हणजे त्या सापेक्षतेचा भ्रम जातो आणि निरपेक्ष खाली उरत असते अशब्द. म्हणून असं आपल्याला लक्षात आणून देण्यासाठी ज्ञानोबरायाने सच्चित आनंद या 3 पदाची योजना केलेली आहे. आणि ह्या 3 पदात लक्षात घेतलं तर अतिव्याप्ती होत नाही, अव्याप्ती होत नाही आणि असंभव बी ठरत नाही. ते लक्षण निर्दोष ठरते. निर्दोष आपल्या स्वरूपाबद्दलचं निर्दोष बोलणे हे सच्चिदानंद. म्हणून असं निर्दोष बोलणं कशासाठी बोलले महाराज? आपल्या लक्षात आणून द्यासाठी. मग महाराज म्हणतात असं सांगण्याकरिता उत्तरार्धामध्ये ह्या 3 पदाची कशी योजना झाली, कशासाठी झाली तर दृष्टांत दिलेला आहे की जैसे विकपणे विख विखा नाही, ती उनी लेख. हे सचित आनंद हे 3 पद आणि या तिन्हीला उन केलं असं जड दुःखाला, आणि तिन्हीनं उन केलं तर त्याला उन करण्यात हे बी उणे झाली, याचे उच्चार उणे झाली, याचं बोलणं उन झालं, यायचं जाणणं बी उन काय झालं, यायला कळून घेणं, यायला जाणणं बी उन झालं. कारण की जाणणं जीवपानाचं. जीव कशाला म्हणावं? जो झाडाला सत्ता देतो. जीव कशाला म्हणावं? जो न काढण्याला कळणं म्हणतो. जीव कशाला म्हणा? जो दुःखाला सुख म्हणतो त्याला जीव म्हणा. आणि सच्चिदानंद ह्या पदाच्या विश्लेषणानं असं जड दुःखाची व्यावृत्ती झाली, आणि त्याची व्यावृत्ती होण्यात जीवपणाची व्यावृत्ती झाली, आणि जीवपणाची व्यावृत्ती झाल्यामुळं सच्चिदानंद म्हणणे गेले दुरी हो. असं जड दुःख बी जीवच म्हणत होता. भांबावल्याला जीव असं जड दुःख म्हणतो. साधूच्या संगतीत जो खऱ्यावर यायला लागला तो सच्चिदानंद म्हणतो, आणि जो खरे रूप झाला तो म्हणत नाही काहीच, त्याला म्हणायचं काम राहत नाही काहीच. म्हणून विषयी पामर असंच जड दुःख म्हणत असतात. मुमुक्षु असंच जड दुःखात रमत नाही, आणि परोक्षानं सच्चिदानंद ऐकत असतो, बोलत असतो. ते आवडत आहे पण ते कळत नाही. ते कळत आहे पुढे असंच जड दुःख पण आवडत नाही, ही मुमुक्षूची स्थिती. आणि मुमुक्षू संतांच्या संगतीत येऊन साधक होत असतो, शिष्य होत असतो, आणि मग तो सच्चिदानंद म्हणत असतो. आणि सच्चिदानंद म्हणून असंच जड दुःखाचा भ्रम घालीत असतो. आणि हा भ्रम गेला की त्याचा जीवपणा गेला, आणि जीवपणा गेला की सच्चिदानंद म्हणणे गेले दुरी हो. पहा, सच्चिदानंद म्हणणे गेले दुरी हो. तिथं सच्चिदानंद म्हणणं सुद्धा राहत नाही, आणि सच्चिदानंद राहत. सच्चिदानंद कळून राहत नाही, सच्चिदानंद राहत. सच्चिदानंद स्मरण राहत नाही, सच्चिदानंद राहत. कारण स्मरण राहत असते बुद्धीत, कळणं राहत असते जाणीवीत बुद्धीत जीवपणात, आणि म्हणणं राहत असते वाणीत. म्हणून तिथं वाचा नाही, तिथं बुद्धी नाही, तिथं जीवपणा नाही. मग काय? फक्त केवळ अखंड सच्चिदानंद, अवाच्य सच्चिदानंद, अव्यवहार्य सच्चिदानंद, जाणण्या नेण्या वाचून सच्चिदानंद, असं आपलं स्वरूप आहे. मग हे व्यावृत्ती केल्यानं काय झालं तर महाराज म्हणते तर व्यावृत्ती केल्यानं हे गेलं, याच्यामुळे आलेला जीवपणा गेला. हे असंच जड दुःखारूपामुळे आलेला जीवपणा आहे. हे पहा, असंच जड दुःख भ्रमानं आहे म्हणतो, ते आहे म्हणल्यामुळे तू जीव ठरतो, ब्रह्म असलेला जीव ठरतो. आणि सच्चिदानंद ऐकून सच्चिदानंद अपरोक्ष झाले की जीवपणा जातो, आणि जीवपणा गेला की तो सच्चिदानंद ठरतो. तोच ध्यानात घ्या, तो दुसरा नाही. ते ज्ञानच ब्रह्म ठरते, तो जीवच परमात्मा ठरतो. आणि मग बोलणं संपत.
आता पाहणे गेली दुरी, माझा मीच झालो हरी. तिथे बोला कैची उरी, माझी मी पण झाला हरी. म्हणून या प्रमाणे जर आपण त्या शब्दाचं हे केलं तर महाराज म्हणते त्या 3 शब्दानं त्या 3 असं जड दुखाला उन केलं आणि त्याला उन करण्यात यायची वाच्यता उनी झाली, यायचं बोलणे उन झालं, यायचं कळणं उन झालं, यायचं बी. आणि मग ते असं जड दुःखारूपाची व्यावृत्ती करून त्याचा निराश करून त्याला नाही ठरवून त्याला असिद्ध ठरवून हे जे सचितानंद आहे, तर मग आता सचितानंदाला आहे का? सचितानंद म्हणणं सचितानंदाला आहे का? सचितानंद जाणणं सचितानंदाला आहे का? नाही, ते त्याला नसते. कुठलीच वस्तू त्या वस्तूला ती वस्तू तशी नसते. ध्यानात घ्या. हे सांगायसाठी दृष्टांत द्यायला खाली. अमृत अमृताला अमृत नाही, विक विखाला विक नाही, गोड गोडाला गोड नाही. म्हणून तुझ्या नामाचा महिमा तुझ न कळे मेघश्यामा, यासाठीचे प्रमाण आहे की तू देवा किती आनंद रूप आहे तुला काय माहित. ध्यानात घ्या. साखर किती गोड आहे साखरेला विचारा, तिला कळत नाही आणि वाणी नसल्यामुळे बोलत बी नाही. तस सचितानंद हे सतला सत आहे का? नाही. ध्यानात घ्या. म्हणून विकपणेची विखा नाही. मग सतला नाही का? आहे. मग सतला सत आहे का? असंच सत जे सत बी नाही ना असत बी नाही, तिथं उच्चारच नाही, दोन्हीचा उच्चार बी नाही कळणं बी नाही. म्हणून सांगायचं तात्पर्य ते अव्यक्त अव्यवहारी निष्प्रपंच असणं आहे. म्हणून त्या निष्प्रपंचे अव्यक्त आणि अव्यवहारी आवाजचे असं जे असणं आहे आपलं सचितानंद, ते लक्षात आणून द्यालेत महाराज की म्हणून ते कसं आहे ते त्याला त्याच्याकरता सचितानंद नाही, ते सचितानंद कशा करता म्हणले असंच जड दुःखाची व्यावृत्ती करण्यासाठी म्हटलेली आहेत. ध्यानात घ्या. उजेडाला दिसण्यासाठी नसतो, अंधार घालण्यासाठी असतो. अंधार घालण्यासाठी उजेडाची प्रवृत्ती. ध्यानात घ्या. मृत्यू घालण्यासाठी अमृताची प्रवृत्ती, अमृतासाठी नाही. अमृताला कुठं ते अमृतच आहे. म्हणून अमृताचा प्रयोग अमृतावर होत नसतो, औषधाचा प्रयोग औषधावर होत नसतो, पेशंटवर रोग्यावर होत असतो. औषधाला औषधाची गरज नसते. औषध औषधच असते, ती त्याचा व्यवहार नसतो. औषधात तब्येत बिघडण्याचा आणि दुरुस्त होण्याचा व्यवहार नसतो. ध्यानात घ्या गोष्ट. प्रकाशात न दिसण्याचा आणि दिसण्याचा व्यवहार नसतो. प्रकाशामुळं दिसन काहीला आणि प्रकाश नसल्यामुळे दिसणार नाही काहीला, हे व्यवहार इकडे बाहेर. पण प्रकाशानं प्रकाशाला दिसत का? प्रकाशानं प्रकाशाला अंधारी येते. प्रकाशानं प्रकाशाला दिसते म्हणता येत नाही, प्रकाशानं प्रकाशाला अंधारी येत नाही म्हणता येत, ते बी म्हणता येत नाही. अंधारानं अंधारल्या जाईल, उजाडानं दुसऱ्याला दिसल्या जाईल. पण उजाडाला दिसतं का? उजाडाला अंधारी येते, आंधळा होतो नाही. डोळे दिसतात का त्याचे? का दिसते स्पष्ट उजाडानं. हे जसं हे पहा, एकत्वात व्यवहार नसतो, एकत्वात बोलणं नसतं, एकत्वात कळणं नसते. क्रियेचा व्यवहार, उच्चाराचा व्यवहार आणि जाणीवेचा व्यवहार एकाच नसतोय. सच्चिदानंद अखंड एक रस आहे, म्हणून तिथं व्यवहार नाही. फक्त त्याचा उच्चार करून हा भ्रम घालवायचा असतो. भ्रम गेला की व्यवहारच गेला. व्यवहारच कुठं होता? भ्रम होता. लटिका व्यवहार. मग व्यवहार कुठे रे? भ्रम येतो व्यवहाराचा. स्वप्नात व्यवहार झाला का? भ्रम होता. स्वप्नात चालला का? भ्रम होता चालण्याचा. स्वप्नात जेवला ही क्रिया झाली का? भ्रम होता त्या क्रियेचा, त्या कर्माचा.
स्वप्नात बरं वाईट जो काय व्यवहार झालेला दिसला तर व्यवहार नव्हता, व्यवहाराचा भ्रम होता. हे जसं आपल्याला सहज लक्षात येते, त्याचप्रमाणे हा बी व्यवहार नाही, भ्रम आहे. मग सतत्वाचा भ्रम आहे या जगात, चिदत्वाचा भ्रम आहे या देहाच्या ठिकाणी, आनंदत्वाचा भ्रम आहे विषयाच्या ठिकाणी, ते नाही, त्याला अस्तित्वच नाही, असंच आहेत ते. म्हणून सद्रूप केवळ मीच आहे आणि माझ्यात व्यवहार नाही असं. आणि मी माझ्यासाठी माझ्यासाठी काय, हेच माझ्यासाठी सत शब्द नाही, ह्या असदाची व्यावृत्ती करण्यासाठी सत शब्दाचा उच्चार आहे. ह्या जडाची समाप्ती निराश करण्यासाठी, बाधित करण्यासाठी चिदाचा उच्चार आहे. आणि या दुःखाचा बाध करण्यासाठी राजा राजा असं म्हणण्याची गरज नसते. राजे साहेब पधारे, राजे साहेब या लागले असं का म्हणू लागतं इकर भिकाऱ्याला, गरीबाला, श्रीमंताला, गावकऱ्याला कळण्यासाठी. या द्यावायला कुठंच राजा बाहेर निघला नाही तेव्हा ते राजे, तुम्ही राजे, तुम्ही राजे असं तिथं म्हणणारा कोणी नसतोय. आणि कोणी म्हणायला लागला तर त्याला काढून देईन तो राजा, खराच राजा असला राजात. तर त्याच्या घरात, त्याच्या दरबारात तिथं ते एकटा बसलेला असताना हे राजे साहेब आहेत, राजे साहेब बसलेत, राजे साहेब आलीत, राजे साहेब उभं राहिलीत, राजे साहेब जेवायलीत, असा जर म्हणत असला त्याला तो फाशी शिक्षा देऊ शकतो. हा, रस्त्याने राजे साहेबाची स्वारी चालली, घोड्यावर बसून, रथावर बसून, तेव्हा जर पुढे ते बाजा लावून किंवा अजून काय नगारे वाजून म्हणत असले की राजे साहेब या लागलीत, राजे साहेब या लागलीत, तर तिथं कामी, कारण की ऐकणारी तिथं राजा नसलेली लोक आहेत तिथं. त्याला कळण्यासाठी, त्याला हटकिण्यासाठी, त्याला वैभव दाखविण्यासाठी तिथं म्हणणं चांगलंय. एकटा कसा म्हणतो, एकटा परेशान, त्याचे कान परेशान होतील म्हणू देणार नाही. तो म्हणण्याचं काम नाही तिथं, म्हणण्याची प्रवृत्तीच नाही उत्पन्न होत तिथं. तसं आपल्यात आपण सचितानंद म्हणणं नाही, आपल्यात आपण सचितानंद जाणणं बी नाही. पण आपल्याला सचितानंदाची गरज नाही, हेच सांगायलीत महाराज की आंब्याला आंबट हे का गोड आहे, अरे दुसऱ्याला असतो. पण महाराजांना सांगितले तर की विकपणेची विखा नाही, जसं विखाला विक नसते, हे सांगायलेत महाराज इथं. ज्याप्रमाणे विषयामध्ये विषत्व जे असते ते इतराला मारक असते, त्याला नसते. विषाचा प्रयोग विषावर होत नाही. म्हणून आंबा कधी पाहून घेऊ नये, महाराज म्हणतात आंबा कधीही पाहून घेऊ नये आणि विष कधीही खाऊन घेऊ नये. म्हणजे घेताना दुकानात जाताना विष कसं आहे, एक घोटभर आम्हाला दाखवा आधी मासला, असं खाऊन घेऊ नये विष. लेफ्ट झाले वाटतं, एक मिनिट बोलतो. महाराजांना कट झालेलं माहित नसावं. मी बोललो मी त्याला, लावतो म्हणले ते.
महाराज म्यूट आहे तुमचा फोन. हा थोडा व्यत्यय आलता. बंद झालं तर विषयाची परीक्षा पाहत नसते. विषयाचा प्रयोग दुसऱ्यासाठी असतो. जे मूर्ख आहे ते स्वतःसाठी विष वापरतात. विष जशी काठी, कुऱ्हाड, शस्त्र आहेत ते दुसऱ्यासाठी ठेवायचे असतात जवळ. अणुबॉम्ब, बंदूक, काय काय जे असतील हे शस्त्र आहेत. तसं विष एक शस्त्र आहे आणि ते दुसऱ्यासाठी घ्यायचं असते, जवळ बाळगायचं असते. म्हणून कुऱ्हाड जशी आपण पायावर हाणून घेऊ नये, कशी चांगली आहे का, धारदार आहे का. तलवार आपल्या मानेवर हाणून घेत नसते, कशी लागत येतं. हे जसं आहे त्याचप्रमाणे विष टेस्ट करून घेत नसते, कारण त्याची प्रवृत्ती दुसऱ्यासाठी विषाची. शेतात पिकावर कीटकासाठी जे प्रतिकूल आहे, प्रतिकूलासाठी घ्यायचंय. ते विष घ्यायचे प्रतिकूलाला निवारण करण्यासाठी, ध्यानात घ्या. आणि आंबा घ्यायचा अनुकूल आहे पोषण करण्यासाठी, अनुकूलाला पोषण करण्यासाठी. शरीर अनुकूल आहे त्याचं पोषण होण्यासाठी आंबा घ्यायचा आहे. आहार घ्यायचा अनुकूलाला पोषण करण्यासाठी. कपडे घ्यायचे तर अनुकूलाला पोषक. घर बांधायचे अनुकूलाला पोषक. व्यवहार, दुकान, पैसा अनुकूलाला पोषक. आणि प्रतिकूलाला दोषक विष आहे. शस्त्र आहे, काठी, कुऱ्हाड आहे, अणुबॉम्ब आहे, पिस्तोल आहे, रणगाडी, अग्निबाण आहे, अनेक शस्त्र, अनेक अस्त्र आणि अनेक विष हे प्रतिकूलाला निवारण करण्यासाठी. ध्यानात घ्या ही गोष्ट, प्रतिकूलाला निवारण करण्यासाठी. मग त्याचा प्रयोग स्वतःवर नसतोय. अत्यंत महत्वाची गोष्ट आहे. त्याचा प्रयोग काठी आपल्याला हाणून पाहू नाही, व्यवहारातलं सांगायलो. त्याप्रमाणे हे विष जे असते दुसऱ्यासाठी, म्हणून विष खाऊन घेऊ नये, हे गुरुजीचं बोलणं आहे. आणि आंबा नसता पाहून घेऊ नये की हाय आंबे आले घ्या आंबे. नाही, आंबट असू शकतो, शपी असू शकतो, पांढरा असू शकतो, रसाला पातळ असू शकतो, सरड्याला असू शकतो. म्हणून खाऊन पाहून खाऊन घ्यावा, तो मासला घ्यावा, त्याचा टेस्ट घ्यावा आणि मग घ्यावा, मग खरेदी करावा घ्यावा म्हणजे. आणि विष घ्यावा लागत असते, कधी कधी घ्यावा लागत असते. ते स्वतःसाठी नाही, प्रतिकूल विषयासाठी, प्रतिकूल परिस्थितीसाठी. आणि आत्महत्या करणारा बी प्रतिकूल परिस्थिती घेत असतो, पण त्याला ते लक्षात येत नसते. असो तो विषय नाही आपला. म्हणून विष कधी खाऊन घेऊ नये, हे गुरुजीचं बोलणं आपण पाहिलं. म्हणून डोळ्यानं पाहून घेणं वेगळं आणि जिभेनं पाहून घेणं विष वेगळं. असो चव पाहून घेऊ नये असो, कारण ते मारक असते, पण त्याला ते मारक नसते. हे जसं आहे विषाला विष मारक नसते, त्याप्रमाणे सचितानंद हे सचितानंदासाठी नाही, विष विषासाठी नाही. विष दुसऱ्याला विष आहे, किंवा विष घेणाऱ्यासाठी विष नसते, तो घेत असतो दुसऱ्यासाठी. त्याप्रमाणे सचितानंद हे जे दुसरे असत जड दुःखरूप, याच्या व्यावृत्तीसाठी, याला घालण्यासाठी, याचं नास्तित्व म्हणजे दुःखाचं अदुःख, ह्या दुसरं जे जाणणारं वाटायले त्याचं न जाणण्यात्व, जडत्व लक्षात येण्यासाठी, दुःखाचं नास्तित्व, दुःख नाही लक्षात येण्यासाठी, आणि सत्य आहे वाटायले जग ते नाही लक्षात येण्यासाठी ही सच्चिदानंदाची प्रवृत्ती आहे. म्हणून जशी विकपणेची विका नाही, तसं विष विषाला मारक नसतंय. त्याप्रमाणे हे सच्चिदानंदाला सच्चिदानंद नाही. ध्यानात घ्या, सच्चिदानंद वस्तू आहे, पण सच्चिदानंदाचा प्रयोग सच्चिदानंदासाठी नाही, तो असंच जड दुःखाच्या वेळासाठी. म्हणून सच्चिदानंदाची जी वाच्यता आहे ती ह्या वाच्यानं वाच्य गेलं
लक्ष राहिलं खाली. सच्चिदानंदाची वाच्यता झाली तर ह्या वाच्य जे आहे वाटायला या असं जर दुःखरूपी वाच्यता झाली तर ह्या वाच्यतेची वाच्यतानं घातली. सच्चिदानंदाच्या वाच्यतेनं असंच जर दुःखरूपाची वाच्यता घातली. हे तर लक्ष नव्हतंच, वाच्यच होतं, वाच्यांशातच होतं. आणि मग वाच्यानं वाच्यता गेली आणि खाली लक्ष राहिलं. ते मौन नाही, ते अशब्द आहे, त्या व्यवहार आहे, त्या वाच्य, त्या व्यक्त आहे आणि ते आपलं स्वरूप आहे. विष सर्वांना मारते पण विष कधी विषाला मारित नाही. तसे सच्चिदानंद ही पदे व ब्रह्म यात भेदच नसल्यामुळे ती ब्रह्माची वाचक होऊ शकत नाहीत. न्यायिक सत स्वरूप आत्मा मानतात पण चित स्वरूप न मानता चिद हा त्याचा गुण मानतात. आता सच्चिदानंदाची प्रवृत्ती काय झाली तर सत बाकीचे बी मानतात. आता सदस्वरूप आत्मा न्याय बी मानतात पण चित नाहीत मानित. ते सत मानतात आत्मा आहे, सर्व जगाबरोबर आत्मा बी आहे, अनुरेणू बरोबर आत्मा बी नायकाचा न्यायवशिषकाचा. पण आत्मा सद्रूप आहे पण चिद्रूप नाही. चिद हा त्याचा गुण आहे म्हणते. आत्म्याचा गुणगुणीचा भेद असतो. तो गुण कधी असतो कधी नसतो. त्या धर्मात ठिकाणी धर्म मानतात त्याचा. म्हणून धर्म कोणी गुण पण स्वरूप नाहीत मानित चित त्याचं, न्यायिक सुद्धा. म्हणून सद्रूप आत्मा न्यायिक जरी मानित असले तर चिद्रूप मानित नाहीत. म्हणून सच्चिदाची इथं प्रवृत्ती झालेली आहे. आणि सांख्ये सद आणि चिद्रूप आत्मा जरी मानित असले तरी आनंद रूप मानित नाहीत. ते आनंद विषयाचा मानतात, आनंद दुसरा मानतात. म्हणून या सच्चिदानंद या तीन पदाची प्रवृत्ती करून इथं वेदानं आपल्याला त्या बाकीच्या लक्षणावरून भिन्न लक्षण करण्यासाठी सचित आनंद आणि स्वरूपाची सिद्धी होण्यासाठी तीन पदाची योजना केलेली आहे. वेदांत शास्त्रात सच्चिदानंद ही तिन्ही पदे एक आत्मवस्तू बोधक आहेत पण वाचक नाहीत. आता वेदांत शास्त्रामध्ये सचित आनंद या तीन लक्षणात तीन पदाचा उच्चार करून आत्मा लक्षात आणून द्यायला वाच्यता करून, परंतु वाचक नाहीत ते आत्म्याचे. तर ते लक्ष आहेत. आणि दुसरी गोष्ट हे व्यावर्तक आहेत म्हणून हे वाचक नाहीत. ही म्हणून आत्मा वाच्य नाही, आत्मा लक्ष जीव आहे वाच्य. आणि असं जर दुःख जाता निराश झाला की जीवपणा राहत नसतो. आणि जीवपणा नाही राहिला म्हणजे वाच्यता नाही राहिली. आणि वाच्यता नाही राहिली म्हणजे लक्ष राहिलं. आणि लक्षात व्यवहार नाही, लक्षात उच्चार नाही, लक्षात कळणं न कळणं नाही. म्हणून हे या चार वव्यानं ह्या तीन पदाची एकता आणि तीन पद हे वाचक नसून लक्ष आहेत असं आपल्याला इथं लक्षात आणून दिलेलं आहे. म्हणून लक्षाना केलेली फक्त. म्हणून कांती काठीने कनक तिन्ही मिळून कनक एक द्राव गोडी पियुक पियुक जीवी. त्यासाठी माऊलीनं सुंदर असा दृष्टांत दिलाय, सोनेरी दृष्टांत, सोन्याचा दृष्टांत दिलाय की कांती म्हणजे चकाकी, काठीने म्हणजे कणखरपणा, घनपणा, आणि कनक म्हणजे सुवर्ण. हे पा सुवर्ण, कणखरपणा आणि चकाकी त्याची पिवळी धमकपणा, हे तीन जरी लक्षणं झाली तर तीन लक्षणाचं सोनं एकच आहे. तिन्ही मिळून कनक एक, तिन्ही मिळून कनक एक आहे, सोनं एकच आहे. लक्षणं जरी तीन झाली, तीन बाजूने जरी तुम्ही त्याची नावं घेतली तरी त्या तीन नावाची वस्तू एक आहे. द्राव गोडी पियुक पियुक जीवी. आणि पुन्हा त्या अमृताचा दृष्टांत द्याला पहा. महाराजानं सोन्याचा दृष्टांत द्याला अमृताचा, म्हणून महाराजाची दृष्टांत बी वैभवशाली, दृष्टांत बी उच्च कोटीचे, दृष्टांत बी आपल्याला व्यवहारातली उंची गाठून देतात आणि त्या उंचीवर बी ठेवीत नाहीत. तर तिथून पुन्हा स्वरूप लक्षात आणून देतात. म्हणून एक तर सोन्याचा दृष्टांत आहे की सोनं तीन रूपानं दिसलं, पिवळे धमक रूपानं, कठीण रूपानं आणि सुवर्ण रूपानं. म्हणजे सुवर्ण शब्दाचा अर्थ जे वाकत आहे करकरीत, जे अमोल असते, जे दुर्मिळ असते, हे सोना शब्दाचा अर्थ घ्यायचा. त्याची दुर्मिळता, त्याचा लवचिकपणा आणि व्यवहारामध्ये त्याची काय आहे तर किंमत, त्याची श्रेष्ठता. श्रेष्ठ धातू इतर धातूपेक्षा व्यवहारात जर त्याचा व्यवहार पाहिला तर, म्हणून त्याची श्रेष्ठता, त्याचा टिकाऊपणा, त्याचा नरमपणा आणि त्याची दुर्मिळता, हे सोनं आहे. पण ते कसं असं असलेलं सोनं कसं आहे, असं असलेलं सोनं
कठीण आहे, कणखर आहे, दगडासारखंच. त्याचा कठीण स्पर्श आहे, कठीण रूप आहे. आणि तिसरं जर पाहिलं तर ते कांती तेवढा धमाक आहे, चकाकीत आहे, चमकत ती तेजदार आहे. त्याचा तेजस्वीपणा, त्याचा कणखरपणा आणि त्याचा सुवर्णपणा, इतर त्याचे गुण घ्या समजे सुवर्णामध्ये. त्या तीन रूपानं जरी माहीत होत असलं तर सोनं एकच आहे, तसं सचित आनंद या तीन लक्षणानं जरी श्रुती मातेनं बोललेलं असलं, त्या तिन्ही लक्षणाची वस्तू एक आहे, तिन्ही लक्षणाची वस्तू एक आहे. आणि ती वस्तू परोक्ष नाही, अपरोक्ष मीच सत्य, मीच चित आहे, मीच आनंद आहे. अशा प्रकारचा आपल्याला इथं भाव लक्षात आणून दिलेला आहे. आणि त्याचप्रमाणे द्राव गोडी पियुख, पियुख जी द्राव म्हणजे प्रवाहीपणा, पातळपणा, लिक्विडपणा, द्रव, गोडी म्हणजे त्याची चव झाली, रस झाला त्याचा. आणि पियुक म्हणजे अमृत झालं, जे जे मरू देत नाही किंवा मेलेल्याला जिवंत करते, त्याला अमृत म्हणा. पियुक म्हणजे जे रस स्वर्गस्थ आहे, जो रस पुण्यानं प्राशन करायला भेटतो, आणि जो रस मेलेल्याला जिवंत करतो, जो जिवंतानं प्याला तर मरू देत नाही, अमर करतो, असं ज्या रसाचं लक्षण आहे त्याला पियुक म्हणावं. आणि असा रस कसा आहे? गोड आहे. असा रस कसा आहे? पातळ आहे. पातळ, गोड आणि मेलेल्याला जिवंत करणारा असा जो रस आहे, त्या तीन लक्षणं जरी केली, तीन प्रकारचे त्याचे उच्चार केले, द्राव, गोडी, पियुक, परंतु पियुकची जीवी ते अमृतच आहे, एकच अमृत. तीन लक्षणानं, तीन बाजूनं, तीन नावानं त्याचा उल्लेख जरी केला तर त्या अमृत तीन नाहीत, एकच आहे. त्याप्रमाणे सत, चित, आनंद ही तीन जरी नावं श्रुती मातेने घेतली असली तरी एकाचीच आहे. ती एकाची म्हणजे लोकांचे नाहीत, मीचीत, माझे. म्हणून अशा प्रकारानं सचितानंद नावाची वस्तू नाही असं नाही, आहे. सचितानंद नावाची वस्तू माहीत नाही असं नाही, माहीत आहे. आणि सचितानंद नावाची वस्तू नुसती माहीतच इतकं नाही तर दुसरी नाही, मीच आहे. आणि हे खरे आणि अपरोक्ष, त्या खऱ्यापर्यंत अपरोक्षापर्यंत आणण्यासाठी वेगवेगळ्या दृष्टांताची योजना करून आपल्याला माऊलीनं, आपल्या आईनं, ज्ञानोबारायानं हे पटवून देण्याचे प्रयत्न केले. हे आपण स्थिर बुद्धी करून, अंतर्मुक्ता करून, शुद्धता राखून आपण संतांच्या ह्या शब्दावर, ग्रंथाच्या या शब्दावर आदर करून, त्याला जर आकलन क्षमतेत त्यासाठी बुद्धीचं रक्षण करून, आहार विहार व्यवस्थित घेऊन, स्थिर चित्त ठेवून, थोड्या वासना आवरून, थोडी इंद्रिय अंतर्मुख करून, थोड्या बुद्धीचा उपयोग करून, थोडं आपलं शांतता, मौन, स्थिरता, विश्रांती घेऊन थोडं कमी करायचं, बाकीच्याला आवरायचं. यासाठीच नेम आहे, त्यासाठीच ते जे षट संपत्ती त्यासाठीच आहे, त्यासाठी षट संपत्ती आहे. थोडा आवरा, थोडा पसारा आवरून जर आपण हे ऐकलं आणि याचं ग्रहण केलं तर निश्चितच आपल्या अंतःकरणामध्ये ही गोष्ट बिंबन, ही गोष्ट बाणन, याची भूमिका तयार होईल. आणि भूमिका तयार झाल्यास आपलंच आपल्याला लक्षात येईल. आणि बस त्यालाच पारमार्थाचा शेवट मानाव. ठीक आहे, पुढचा विषय नंतर पाहू. आता 2-3 दिवस पाठ होणार नाही. ठीक आहे. 3 दिवस म्हणजे महाराज डायरेक्ट सोमवारीच का आता मग? हो, आता अष्टमी झाल्यावरच. बर बर बर, सर्वांनी नोंद घ्या. ठीक आहे, ठीक आहे महाराज, गजर करतो. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल.